विरोधामध्ये अनुसूचित जाती उपवर्गीकरण रद्द करा या उपवर्गीकरणाविरोधात निषेध नोंदवण्यासाठी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले गटाच्या वतीने निषेध व्यक्त करण्यात येत आहे। त्या निषेधार्थ आज मनमाड येथे सर्व अनुसूचित जाती मान्यवर आणि उपासकांच्या वतीने शांततेत मोर्चाचं आयोजन केलेलं आहे। जय भीम सर्वांना जय भीम जय अरे गर्दी आहे ना काय भूमिका आहे रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया मनमाड शहराच्या वतीनं उपवर्गीकरणाचा निषेध यासाठी या मोर्चाचं आयोजन केले। या मोर्चामध्ये लोक किती आहे हा भाग महत्त्वाचा नसून त्यांच्या भावना आणि त्यांचा हा उपवर्गीकरणाला जो विरोध आहे तो यामधून आपल्याला दिसतो। अत्यंत उन्हामध्ये आमच्या या माऊली आमचे तरुण कार्यकर्ते आमचे बुजुर्ग कार्यकर्ते यामध्ये सहभागी झाले। मी या ठिकाणी माझ्या भाषणामध्ये या ठिकाणी नमूद केलं की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी हे जे उपवर्गीकरण यासाठी जी काही तरतूद करून ठेवली या एसटी समाजातील ज्या काही 59 जाती या 59 जातींना आरक्षण मिळाल्यामुळे आज त्यांची जी काही राहणीमान अत्यंत चांगल्या पद्धतीने उंचावलं आणि ज्या समाजाने शिक्षणाची काजळ त्या समाजाचा निश्चितपणाने या ठिकाणी चांगली प्रगती झालेली आहे। आम्ही कोणत्या समाजाच्या विरोधात नाही, परंतु काही जो समाज आहे त्याला एक RSS म्हणा किंवा या ज्या मनोवादी संघटनेने त्यांना हातचं करून या समाजाची जी प्रगती कशी रोखता येईल यामध्ये अडथळे कसे तयार होतील यासाठी निश्चितपणाने या ठिकाणी प्रयत्न केले। मी तर आवर्जून सांगेल की संपूर्ण महाराष्ट्र असेल की भारतभर असेल ॲट्रॉसिटीचे जे काही गुन्हे दाखल होतात ते फक्त एकदा बौद्ध समाजावर होत नाही, परंतु निश्चितपणानं त्याचा फक्त बौद्ध समाजालाच आत्तापर्यंत लॉस आहे की लोकांना असं वाटतं की फक्त आरक्षण यांनाच भेटलेलं आहे। मग त्यामध्ये मातंग असेल, चर्मकार असेल, लाड समाज असेल, काटिक असेल, हे जी काही समाजाचे ढोर असेल या इतर समाजांनावर देखील की ॲट्रॉसिटीचा गुन्हा दाखल करतात ते देखील करतात, परंतु ज्यावेळेला ॲट्रॉसिटीचा विषय येतो तर त्यावेळेला फक्त बौद्ध समाजच बदनाम होतो आणि म्हणून त्याचा आम्हाला राजकीय असेल सामाजिक असेल यामध्ये आम्हाला फार मोठा त्याचा लॉस झालेला आहे। राजकीय क्षेत्रामध्ये या ठिकाणी आठवले साहेब शिर्डी मतदारसंघामध्ये उभे होते, त्यामुळे त्या भागामध्ये बरेचसे मातंग समाजाच्या लोकांवरती ॲट्रॉसिटीचे गुन्हे त्यांनी दाखल केले होते इतर समाजावरती, परंतु रामदासजी आठवले हे बौद्ध समाजाचे असल्यामुळे या समाजाचे लोक जास्तीत जास्त ॲट्रॉसिटी दाखल करतात आणि म्हणून त्यांना त्याचा राजकीय लॉस सुद्धा झाला, राजकीय त्यांना किंमत मोजावं लागेल। परंतु मी या ठिकाणी सांगेन की अवकडं जर कदाचित झालं तर त्याचा इतका जो काही नुकसान या समाजाचं होणार आहे की कोणत्या समाजामध्ये जर समजा एखाद्या उदाहरणार्थ मातक समाजावर अन्याय झाला तर त्या समाजाच्या ज्यावेळेला अन्याय होईल त्यांच्यावरती त्यावेळेला फक्त त्या समाजाला तोंड द्यावं लागेल आणि इतर समाज कोणी येणार नाही आणि त्याचा अवकडा वर्गीकरण झालेलं असेल, त्यांची आकडेवारी ठरलेली असेल। आता 2.5 हे त्यांच्या वाट्याला जे काही 13% जे आरक्षण येतं त्या आरक्षणामध्ये ते जर मोडले तर बाकीचे जे काही उर्वरित 11.5% लोक आहेत ते कशाला त्यांच्या भानगडीमध्ये पडते। म्हणून याचा देखील या समाजामध्ये फूट पाडून जे ऐक्य आहे हे तोडण्याचा या ठिकाणी या जातीवादी मनोवादी लोकांचा या ठिकाणी निश्चितपणाने एक विचार आहे आणि म्हणून या समाजाने देखील या भूतथापांना बळी दिले नाही। कदाचित त्यांना यासाठी काही राजकीय किंमत देतील, कदाचित आर्थिक पुरवठा करतील, काही एखाद्या माना सन्मानाचे पदं देतील, पण ते पदं हे कायमस्वरूपी नसतात आणि समाज जर आपल्याला प्रगत करायचा असेल तर त्यांना कायमस्वरूपी काही उपाययोजना झाल्या तरी त्या समाजाची प्रगती होते आणि म्हणून आज या ठिकाणी आमचे राजूभाऊ असतील, दिलीप भाऊ असतील, दादा असतील, भगत भाऊ असतील, वेळे साहेब असतील या ठिकाणी आज या ठिकाणी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियातर्फे माननीय राजाभाऊ आहिरे यांच्या नेतृत्वाखाली तसेच रामदासजी आठवले साहेब यांच्या आदेशाने तसेच आमचे मार्गदर्शक संजय भाऊ भालेराव
यांची आत्ताच एक नियुक्ती झालेली जिल्हा अध्यक्ष. तर आम्ही हा जो मोर्चा काढलेला आहे, तमाम जे 59 जाती आहेत ज्या SCच्या, त्यांच्या वतीने हा मोर्चा काढलेला आहे. फक्त एकच जात, मी ओपन बोलेल, की मातंग समाज यांना RSS व भाजपा प्रणित जेही काही पक्ष असतील यांनी एक बोट लावून दिलेला आहे व त्यांनी हे रान पेटवलेलं आहे. अत्यंत चुकीचं आहे. मी त्यांना डायरेक्ट आश्वासन देतो, त्यांना मी इशारा देतो की आपण जर हे उपवर्गीकरण न मागता आपण आरक्षण वाढवून द्या, आम्हाला 20% द्या आरक्षण, अशी मागणी केली तर संपूर्ण बहुजन समाजाचा त्यामध्ये फायदा होणार आहे. आणि जर उपवर्गीकरण झालं तर या ठिकाणी नुकसान मात्र त्यांचं होणार आहे. कारण की बहुजन समाजामध्ये सर्वात जास्त लोकसंख्या ही बहुजनची आहे आणि त्या टक्केवारीप्रमाणे बहुजनांना आरक्षण मिळेल असंही मी त्यांना सांगतो. व त्यांनी कोणाच्याही भूल धाबेला बळी न करता परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी जी आपल्याला घटना दिलेली आहे त्या घटनेमध्ये सर्वांना न्याय दिलेला आहे, सर्व समाजाला न्याय दिलेला आहे. असा फक्त बौद्ध समाजालाच त्यांनी न्याय नाही दिलेला. परंतु बौद्धांची जी प्रगती होत आहे, कारण की बौद्धांनी कर्मकांड यज्ञ सर्व हिंदू देवदेवता यांना पाण्यामध्ये बुडवलेलं आहे, म्हणून त्यांची प्रगती झाली. ते शिकले सवरले, IPS IAS झाले आणि हा जो मातंग समाज आहे ते आमोशा मागत फिरत होते, असे मी त्यांना इशारा देतो. व त्यांनी हा उपद्व्याप थांबवावा. जर या ठिकाणी शासनाने जर लादण्याचा प्रयत्न केला, आमच्या अंगात जोपर्यंत रक्ताचा थेंब आहे तोपर्यंत आम्ही परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या घटनेला छेद लागू देणार नाही. जय भीम, जय महाराष्ट्र.